नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरकारच्या एका महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळू शकते. होय मित्रांनो, भारत सरकारची ही योजना आहे. जर तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने आणि कुठे अर्ज करू शकता याबाबतची संपूर्ण माहिती मी पुढे सांगितलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज भेटत राहील. तर चला लगेचच सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, ही योजना काय आहे? ही योजना भारत सरकारने 2019 मध्ये सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. या योजनेचा उद्देश आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक आधार देणे. या योजनेत तुम्ही थोडे पैसे जमा करता आणि सरकार देखील तेवढेच पैसे जमा करते. जसे तुम्ही जर दर महिन्याला 100 रुपये भरले तर सरकार देखील त्यामध्ये तेवढेच 100 रुपये जमा करेल. म्हणजेच महिन्याला तुमचे 100 रुपये आणि सरकारने भरलेले 100 रुपये असे एकूण 200 रुपये जमा होणार आहेत. आणि नंतर तुम्ही 60 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शनही मिळू शकते. आता यासाठी कोण पात्र असणार आहेत, ही योजना कोणाला मिळणार आहे त्याबाबत माहिती घेऊया. तर पहा, ही योजना प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. जसे की शेतमजूर, जे काही आपले बांधव असतील, जे शेतात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. बांधकाम कामगार, जे कामगार विविध ठिकाणी बांधकामाचे काम करतात, मजुरी करतात, असे कामगार. रिक्षाचालक, फेरीवाले, घरकाम करणारे, अशा सर्व क्षेत्रातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. परंतु या योजनेसाठी सरकारकडून काही अटी देखील देण्यात आलेल्या आहेत. या अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनाच याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी तुमचे वय 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक आहे. त्यासोबतच तुमचे मासिक उत्पन्न हे देखील 15,000 रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. आता यासाठी तुम्हाला योगदान किती द्यावे लागेल, म्हणजेच या योजनेमध्ये किती पैसे तुम्हाला भरावे लागतील. जर तुमचे वय 18 वर्ष असेल तर तुम्हाला यामध्ये फक्त 55 रुपये हे दर महिना भरावे लागतील. जर तुमचे वय 29 वर्ष असेल तर तुम्हाला यामध्ये एकूण 100 रुपये ही रक्कम दर महिना भरावी लागेल. आणि जर तुमचे वय 40 वर्ष असेल तर तुम्हाला यामध्ये एकूण 200 रुपये ही रक्कम दर महिना भरावी लागणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जितके पैसे भरता तेवढेच पैसे भारत सरकार देखील यामध्ये जमा करते. आता यासाठी अर्ज कसा करायचा ते पाहूया. या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जवळच्या CSC सेंटरमध्ये जावे लागेल. तुमच्या शहरात व गावात जे काही तुमच्या जवळचे CSC सेंटर असतील, ज्या ठिकाणी विविध सरकारी योजनाचे अर्ज हे भरले जातात, तिथे जाऊन तुमचे आधार कार्ड तुम्हाला द्यावे लागेल. लक्षात ठेवा, तुमचे आधार कार्ड हे अपडेट असायला हवे. तुमचे बँक खाते माहिती देखील तुम्हाला द्यायची आहे. तुमचे सुरू असलेले बँक खाते तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे. आणि या योजनेसाठी जो काही नोंदणी फॉर्म आहे तो नोंदणी फॉर्म त्या ठिकाणी भरायचा आहे. नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे. यासाठी तुमची नोंदणी केली जाईल. नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा एक पेन्शन अकाउंट नंबर मिळून जाईल. हा नंबर तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा. पुढे याची आवश्यकता असल्यास तुम्हाला उपयोगी पडेल. मित्रांनो, जर तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या योजनेबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.